पुढची महत्त्वाची बातमी, संजय राऊतांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तपासायला सुरुवात केल्याची चर्चा सध्या सुरू आहे। यावरूनच राऊत यांनी टीका केली आहे। शिंदेंचं स्वतःचं प्रगती पुस्तक कोण तपासणार असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। यावर आता भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यांच्या स्वतःचं प्रगती पुस्तक कोण तपासणार? उपमुख्याध्यापक आहेत ना ते त्यांच्या गटाचे, त्यांचं कोण तपासणार हे आधी उत्तर द्या। उपमुख्याध्यापकच जर नापास असतील कामामध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये, तर ते त्यांच्या मुलांचं काय तपासणार? विद्यार्थ्यांचं? संपूर्ण त्यांचं मंत्रिमंडळ नापास आहे मुख्यमंत्र्यांसह। जो विद्यार्थी शालेय परीक्षेमध्ये 15 मार्क घेऊन नापास होतो, त्यांनी मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना विचारायचं नसतं की तू मेरिटमध्ये का आला, तुझं प्रगती पुस्तक कसं आलं, हे तपासण्याचा अधिकार 15 मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला नसतो। जनाब संजय राऊत आपले 15 मार्क येणाऱ्या विधानसभेमध्ये 5 किंवा 6 वर येणार आहेत, त्याचं आत्मचिंतन करा आणि मग इतरांचं प्रगती पुस्तक बघा। महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या प्रगती पुस्तकावर नापासाचा शेरा मारलेला आहे। आता पुढची बातमी पाहूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये एका परिसंवादामध्ये भाग घेणार आहेत। भागवत यांनी न्यूयॉर्कमध्ये जाऊन भारतातील हुकुमशाहीच्या विरोधात बोलावं, जंतर मंतरवरील आंदोलन, तरुणांचा उद्रेक आणि मोदी आणि शहांनी सुरू केलेली हुकुमशाही यावर भाष्य करावं असं आवाहन ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना केलंय। त्यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊतांनी पाकिस्तानमध्ये जाऊन भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं असं सांगावं असं प्रति आवाहन भाजपच्या नवनाथ बन यांनी केलंय। नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या देशामध्ये जो सरकार पुरस्कृत दहशतवाद निर्माण केलेला आहे, त्या संदर्भात निदान परदेशात जाऊन तरी मोहनराव भागवतांनी आपली भूमिका मांडावी अशी लोकशाही प्रेमी जगातल्या मंडळींची इच्छा आहे। आणि न्यूयॉर्कचे जे महापौर आहेत ते भारतीय वंशाचे आहेत, तर त्यांनी त्यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवलं पाहिजे, एवढंच मी सांगेन। मोहनजी भागवत अमेरिकेमध्ये जाऊन भारतीय संस्कृती सांगणार आहेत। माझा संजय राऊत यांना सवाल आहे, तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन नेमकं काय सांगणार आहेत? पाकिस्तानमध्ये जाऊन सांगणार आहेत का अमित भाई शाह आणि भारतीय सैनिकांनी तुम्हाला घरात घुसून मारलं? हे जरा संजय राऊतांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सांगा। सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला, पाकिस्तानची तळं उद्ध्वस्त केली, हे उद्धवजी ठाकरे जाऊन पाकिस्तानमध्ये सांगणार आहेत का?